हे का रवा घेतला आहे, कोथिंबीर मेथी घेतली आहे, टॅमॅटो कांदा आणि बटाटा, एक बटाटा किसून घेतला आहे मी, दही घेतलं आहे. रव्या आणि बटाट्यापासून बघा किती मस्त भारी नाश्ता होतो आहे मुलांसाठी. बघा हे बटाटा किसून घेतला होता, दोन दोन तीन पाण्याने धुवून ठेवला होता मी. चांगला निथळून घ्यायचा मस्त. त्याच्यानंतर आहे ना दही ओतून घ्यायचं, 2-3 चमचे दही टाकले मी बघा. असं दही, ताजे दही घ्यायचं मस्त. त्याच्यानंतर कांदा टाकला आहे बारीक चिरलेला, टॅमॅटो टाकलं आहे. त्याच्यानंतर मेथीने मस्त मुलं मेथी खातात आवडीने, त्याच्यामुळे मेथी टाकली कोथिंबीरच्या जागी आणि मिरची टाकली हिरवी. मग आणि तुम्हाला चवीनुसार मीठ टाका आणि बेकिंग सोडा टाकला आहे मी. हां, हे पाणी थोडं टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं, घट्ट मळून घ्यायचं मस्तपैकी. असं घट्ट मळून घ्यायचं बघा, बरं का सरकून हालून घ्यायचं मस्त. आणि 10 मिनटासाठी ना भिजत ठेवणार आहे मी. 10 मिनटांना मला लगेच दाखवणार आहे बघा. आता हे झाकण ठेवूया. तेव्हा 10 मिनटांनी असं झालेलं आहे. पॅन मी तापायला ठेवले गॅसवर. मग किती मस्त आले. तेल लावून घेऊया आपण. त्याच्यानंतर त्याच्या ओतून घेऊया. मस्त पसरट करायचं, पातळ पातळ टाकायचं, असं गोल पसरून घ्यायचं मस्त. आणि झाकण ठेवायचं स्लो गॅसवर झाकण ठेवल्यावर बघा बरं किती मस्त दिसायला लागली. सुकले. आता पलटी मारू आपण. त्या साईडने तेल लावून घेतलं होतं मी, ते दाखवलं नाही, टिप झाले माझ्याकडून. त्याच्यामुळं हे बघा किती मस्त लावून घ्यायचं तेल. असं जास्त तेल लावायचं नाही. असं मस्त दिसते का नाही. त्याच्यानंतर पुन्हा पलटी मारून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं. डायरेक्ट प्लेटमध्ये काढून घ्यायचं. बघा किती मस्त दिसते. त्याच्यानंतर दिसलं का किती मस्त. त्यानंतर पुन्हा तसं टाकून घ्यायचं. पातळ टाकायचं, जास्त म्हणजे जाड नाही टाकायचं, पण त्याने हे होतं. स्लो गॅस करायचा पुन्हा वापस आणि हे करायचं. तर झाले. आता तेल लावून घेते वरून. असं तेल लावून घ्यायचं. मग अशी झाकून नव्हतं मी, तेव्हा अशी पलटी मारून घ्यायचं आणि गॅस फास्ट करायचा, लगेच शिजतं. मग एकाच साईडनी झाकण ठेवून शिजून घ्यायचं मस्तपैकी. असं चौकून दाबून घ्यायचं. हे पण मस्तपैकी प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं. टॅमॅटो सॉस संग खायला मस्त लागतं. हे चटणी संग पण खाऊ शकता तुम्ही, हिरवी घरात असेल त्या चटणी संग खाऊ शकता तुम्ही. बघा हे पण आता काढून घेते मी. हे दोन्ही घेतले याच्यात. बघा किती मस्त दिसतंय. वाव.